विक्रोळीमधल्या या लढतीमध्ये सुनील राऊत यांना जसं आव्हान हे शिंदेच्या शिवसेनेने उभं केलेलं आहे, तसंच आव्हान मनसेने सुद्धा उभं केलेलं आहे. मनसेचे उमेदवार विश्वजित डोलम आपल्या सोबत आहेत. प्रचार तुमचा जोरदार सुरू आहे. काय रिस्पॉन्स लोकांकडनं मिळतोय, तुम्ही लोकांना काय सांगताय मुळात, आणि इकडची जनता तुम्हाला काय सांगते? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. तुम्हाला सर्वप्रथम जनता स्वतःहून सांगते, त्यांनी अजेंडा दिलाय आम्हाला की यावेळी आम्ही बदल घडवणार आणि यावेळी राजसाहेबांना संधी देणार. करपलेली भाकरी आम्ही परतवणार आणि यावेळी बदल घडवणार. काय मुद्दे आहेत जे तुम्हाला विद्यमान आमदारांच्या विरोधात वाटतात? लक्षात घ्या, सर्वप्रथम म्हणजे हा जो विक्रोळी विधानसभा आहे ही सर्वसामान्य जनता इथे राहते. त्यांच्यासाठी एक सुसज्ज असं हॉस्पिटल पाहिजे आहे, जे इकडे कन्नमोर नगर सोडून इथे बाकीच्या कुठच्याच विभागात नाही आहे. कन्नमोर नगरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हॉस्पिटल होतं, ते बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिकांनी आंदोलनं केली, उपोषणं केली. तेव्हा जाऊन त्या हॉस्पिटलचं काम चालू झालं. तेव्हा आमदार कुठे होते? फक्त लेटर देण्यापुरती फक्त आमदार असतात का? लोकप्रतिनिधीचं काम एवढंच असतं का की फक्त लेटर द्यायचं आणि बॅनरवर लावायचं? ते नाही आहे. त्याला चांगला फॉलोअप पाहिजे आणि त्याबरोबर चांगली कामं झाली पाहिजे होती. एक तरी असं काम दाखवायचं की पुढचे 25 वर्ष म्हणजे 2 पिढ्या तरी आपल्याला सांगतील की ह्या 10 वर्षात आम्ही हे काम केलं. देअर इज नो कन्स्ट्रक्टिव्ह वर्क. चांगला एकही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क नाही आहे. सो म्हणूनच मी बोलतो की विक्रोळी विधानसभेने लादी लावण्याचं काम, टॉयलेट बाथरूमचं काम, मंडळांना पैसे आणि सगळी गलोगली बॅनर लावण्याशिवाय अजून दुसरं काही काम झालेलं नाहीये. मला सांगा, तुम्ही त्या लोकांना काय सांगताय? तुम्ही त्या लोकांना काय आश्वासन देताय? मला आश्वासनं द्यायची नाहीत, मला काम करायचं आहे. कारण माझी नाळ ही सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे. मी सामान्य घरातला उमेदवार आहे. मी यांच्यासारखा घरचं श्रीमंत नाही आहे. हे 25-25, 30-30 करोड करता असं लोक बोलतायत, पण आम्ही पैसे न करता तुम्ही वेगळ्या नोटा वाटताय. आम्ही त्या नोटांवर आणा इथे नोटा. आम्ही त्या नोटांवर या मनसे का नोटा आहे? आम्ही त्याच्यावर लिहितोय, उद्या अशा प्रकारच्या येतील नोटा, त्यासाठी तुम्ही सावध राहा. लक्षात घ्या, हा तुमचा वचननामा आहे. कायमच्या बंद होतील विकासाच्या वाटा. लक्षात घ्या. युनिक मनसे स्टाईल आहे. बरं, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. शुभेच्छा. लोकांना या गोष्टी समजल्या पाहिजे. पैशापेक्षा डेव्हलपमेंट महत्वाची आहे. आपलं राज्य वरती चांगल्या दिशेने चाललंय की अधोगतीला चाललंय? इथे वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत आणि त्या प्रोजेक्टवर बिल्डर लोक पैसे कमवत आहेत. इकडचे आमदार, नगरसेवक, खासदार मोठे होत आहेत, पण या आमच्या सामान्य जनतेचं काय? त्यांच्या सुखसोयी कोण बघणार? यासाठी या नोटा ज्या आहेत तुम्हाला दाखव, त्याच्यावर आम्ही विचारलेलं आहे की विकास करायचा असेल तर या नोटा फक्त लांबून बघा आणि पुन्हा त्यांना देऊन टाका आणि आपला विकास घडवा. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.